ब्रेक नंतर पुन्हा एकदा जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। पोलीस थकलेले आहेत। मुंबई पोलीस असू दे किंवा देशातले पोलीस, कामाचा ताणतणाव आणि अवेळी ड्युटी यामुळे मुंबई पोलिसांच्या मनावरती दडपण येत आहे। काय नक्की हा रिपोर्ट आहे, आपण पुन्हा एकदा पाहूया। कामाचा ताण, ड्युटीचा ओव्हरटाईम, सततचं प्रेशर यामुळे पोलीस थकले। ऑफिसची वेळ संपली की कधी एकदा बाहेर पडतो असं आपल्याला वाटतंच। कामाची वेळ संपता संपता आलेलं एखादं काम टाळण्याकडे आपला जास्त कल असतो, पण पोलिसांकडे हा पर्याय नाही। त्यांना सदैव सतर्क आणि सुरक्षेसाठी सज्ज राहावं लागतं आणि यामुळेच पोलीस थकलेले आहेत असं पुढे आलंय। महत्त्वाचं म्हणजे याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतोय। राम मनोहर लोहिया हॉस्पिटल आणि ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांनी एकत्रितरित्या केलेल्या अभ्यासातून हे विदारक सत्य पुढे आलं। 91% पोलीस हे अत्यंत थकलेले आहेत। विशेषतः इन्स्पेक्टर या पदाखालच्या पदावर काम करणाऱ्या पोलिसांना याचा सामना करावा लागतोय। या थकव्याची कारणही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली आहे। 74% पोलीस म्हणतात अनियमित कामाच्या वेळा या त्रासदायक ठरतायत। 70% पोलिसांचं म्हणणं आहे इमर्जन्सीमुळे लागलेली ड्युटी ही गैरसोयीची आहे। 71% पोलिसांना लांबलेल्या कामाच्या वेळेमुळे थकवा येतोय। 62% पोलीस म्हणतात पुरेशी झोप न मिळाल्यामुळे थकवा आलाय। 59% पोलिसांचं मत आहे अनियमित आणि अपुरा आहार हा त्यांच्या शरीरासाठी त्रासदायक आहे। 49% पोलिसांचं म्हणणं आहे घरापासून जास्त काळ लांब राहण्याचा कामावरती विपरीत परिणाम होतोय। 45% पोलीस म्हणतात कुटुंबासोबत पुरेसा वेळ न मिळणं हेही आमच्या थकव्याचं एक कारण आहे। तर 16% पोलिसांचं म्हणणं आहे कामाच्या ठिकाणी आम्हाला मूलभूत सोयी सुविधा मिळत नाहीत। तर 11% पोलीस आपल्याला आलेला थकवा हा वरिष्ठांच्या विक्षिप्त वागणुकीमुळे आहे अशी माहिती देत आहेत। पोलिसांचा कामाचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजनांची चर्चा होते। मुंबईत तर 8 तासांच्या शिफ्टचा उपाय लागू करण्यात आला, पण यामुळे पोलिसांवरचा ताण काही अंशी कमी होण्याची शक्यता असली तरीही पोलीस यंत्रणेवरचा ताण मात्र कमी होणार नाहीये। लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या फारच कमी आहे। मुंबईत तर काही हजारांमागे एक पोलीस आहे। त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी असणाऱ्या मनुष्यबळावर जास्तचं काम लादलं जाणारच। हा रिपोर्ट खास करून सरकारसाठी धक्कादायक आहे, कारण देशातली महानगरं दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असतात। अशा परिस्थितीत पोलिसांना मजबूत करणं सरकारसाठी महत्त्वाचं आहे, कारण कोणतंही युद्ध थकलेल्या सैन्यासोबत जिंकता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। तर आपण पाहतोय मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस थकलेले आहेत। पुन्हा एकदा मी जयवंत हरगुडे यांच्याकडे जाणार आहे। जयवंतजी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामाचा ताणतणाव, अवेळी आलेली ड्युटी, कुठेही खायला मिळतं, कधी कधी खायला प्यायला मिळत नाही, 24-24 तास काम करावं लागतं। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मनावरती येणारा परिणाम हा आपण गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये पाहतोय। आता काय करायला पाहिजे नक्की सरकारने की जेणेकरून मुंबई पोलीस हे स्वस्थ असतील, कारण जर ते सतर्क असतील तरच त्यांचं सैन्य हे महाराष्ट्र सरकारच्या कामी येईल। बघा, पोलिसांचा ताण हा नवीन विषय नाही आहे। ताण कमी करणे हा विषय एक चॅलेंज आहे आपल्यासमोरचं एक। पोलिसांना ताण येणार नाही किंवा ताणाचं सिच्युएशन आपल्याला हँडल करायला लागणारच हे गृहीत धरलेलं आहे। तर ताण हा कमी करण्याचा एक प्रयत्न असतो याच्यामध्ये। जर आमची व्यावसायिकता वाढली, समजा एक पोलिसांना एक प्रॉपर ट्रेनिंग जे दिलं गेलं तर मला वाटतं बऱ्याचशा प्रमाणात त्याचा तणाव कमी करता येतो। आता हे बरंचसं कोणावर अवलंबून आहे। साधारणपणे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं, सुखसोयी वाढवणे, नंतर बाकी ज्या काही कामाच्या दृष्टिकोनातून ज्या साधनं उपलब्ध करून देणं आहे, हा सगळा जरी भाग जमेत धरला तरी परंतु ही सिच्युएशन हँडल करताना ताण कसा कमी करता यावा, कसा कमी केला जाईल हे त्या सेटअपमधल्या ज्या अधिकारी वर्ग आहे जो हँडल करतो टोटल स्टाफ, त्या अधिकाऱ्यावर बरंचसं अवलंबून असतं। त्यांनी जर स्वतःच ताण घेतला तर पर्यायाने त्याच्या हाताखाली सगळ्या स्टाफवर त्याचा
परिणाम होतो आणि एक साधारण एक सिच्युएशन हँडल करताना मोठं ताणतणावाखाली तो पोलीस दल असतो वगैरे. वरिष्ठ अधिकारी तुमच्यासारखे जेव्हा फोर्समध्ये होते किंवा आता जे आहेत ते हा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करतात वेळोवेळी कॉन्स्टेबल लेवलचा हा ताण? बघा, हा एक प्रयत्न हा प्रत्येकाने करायला पाहिजे. लिडरशिप क्वालिटी जी असते पोलिसांमध्ये, ती लिडरशिप क्वालिटी ही व्यक्तिपरत्वे कमी जास्त असते वगैरे. आता पोलीस अधिकाऱ्यांना कितपत ट्रेनिंग मिळतं हा एक भाग असतो. साधारणपणे तर मी एक सब इन्स्पेक्टर लेवलची एक जर गोष्ट घेतली तर तो एकदा पोलीस ट्रेनिंग कॉलेजमधून जो बाहेर पडतो त्यानंतर त्याला सातत्याने ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. त्याचं नेतृत्व हे सक्षम बनायला पाहिजे हा एक भाग आहे. अनुभवातून ते बरंचसं येतं, नाही असं नाही, परंतु वेळोवेळी त्याला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. साधारणपणे ह्या ट्रेनिंग जो विषय आहे त्याचे स्किल डेव्हलप करणे हा जो भाग आहे तो तेवढा आपल्याकडे बरोबर आहे. लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे काय होतं की जरी अधिकारी सक्षम असला तरी त्याला त्याच्या गुणांना वाव देणं फार कठीण होऊन जातं. कठीण होऊन जातं. म्हणजे या सेटअपमध्ये कुठेतरी अधिकाऱ्यावरती पण काही दृष्ट्या ज्या आहेत त्या निर्बंध आहेत. काही ठिकाणी अधिकारी अडकले जातात. पण यशस्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे आपण हा इथे विषय मांडलेला आहे, 91% पोलीस म्हणतात की आता आम्ही थकलेलो आहे आणि याचा परिणाम त्यांच्या शरीरावरतीही होतोय. तुमचा जेव्हा पती घरी येतात किंवा तुमच्यासारख्याच पोलीस पत्नींचे जेव्हा पती घरी येत असतील तेव्हा त्यांना बऱ्याच वेळा त्यांचा शरीरावरतीही हा त्रास होत असेल, काही व्याधी त्यांना झाला असतील, काही रोग त्यांना झालेले समोर आलेले आहेत. ही गोष्ट एकदम बरोबर आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही आता माझ्या स्वतः मिस्टरांच्या अनुभवावरून सांगते आणि आमच्या महाराष्ट्र पत्नी ग्रुपच्या ज्या महिला आहेत त्यांच्या सगळ्यांशी चर्चा होऊन सगळ्यांच्या मिस्टरांचा काही ना काही तब्येतीचा प्रॉब्लेम आहे. जसं ॲसिडिटीचा त्रास, त्यांना अवेळी जेवण किंवा नाईट ड्युटीचा वाढलेला ताण वगैरे, त्याच्यामुळे त्यांना कोणाकोणाला डायबेटीस, कोणाला पॅरालिसिस असे भरपूर आजार जडलेले आहेत. आणि ह्याला कारणीभूत आहे ते फक्त ड्युटीचा टाईम टेबल नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा दिली जात नाही. इतर क्षेत्रामध्ये प्रत्येकाला सर्व सोयी दिल्या जातात, लंच टाईम आहे, सर्व आहे, पण आमच्या पोलीसवाल्यांना लंचला गेलं आणि एखादा वरिष्ठ अधिकारी तिथे आला तर लगेच त्याची ॲब्सेंटची अशी डायरी बनवून टाकतात. त्याची बाजू पण तुम्ही जाणून घेत नाही की बाबा तू कुठे गेला होता आणि कोणत्या कारणास्तव, असं पण होतं. म्हणजे काही कारणांनी आमचे वरिष्ठ सुद्धा आमच्या खालच्या म्हणजे शिपाई लोकांना, कॉन्स्टेबल लोकांना काही असा सपोर्ट काही करत नाहीत, समजून घेत नाही. जर सर्वांनी मिळून जर ठरवलं ना की आपण 8 तास ड्युटी करू शकतो आणि कोणत्या पद्धतीने करायची काय, तर निश्चित 8 तास ड्युटीचा प्रयोग हा सक्सेस होईल. 8 तास ड्युटीचा प्रयोग सक्सेस होईल. जे म्हणजे मी तुमच्याकडे येतो, ज्या प्रकारे यशस्वीताई म्हणतात त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे. बऱ्याच वेळेला असं आपण पाहिलं जातं की काही वेळेला एखादा अधिकारी रागाच्या भरात काहीतरी ॲक्शन घेतो आणि त्याचाही त्या ज्युनियर कर्मचाऱ्याच्या मनावरती परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये कधीच मुंबई पोलीस ओव्हरवर्क्ड आहेत, खूप जास्त त्यांना त्रास आहे, कारण दहशतवादी एक मोठी समस्या मुंबई पोलिसांसमोर आहे. 8 तास ड्युटी ही 4 पोलीस स्टेशनमध्ये सुरू होऊ शकते, मग ही इतर पोलीस स्टेशनमध्ये सुरू होऊ शकत नाही का? सरकारी म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीची उपाययोजना करायला पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत? बघा, याच्यामध्ये मी तर ह्या गोष्टी सहमत नाही की मनुष्यबळ कमी आहे. ह्या गोष्टीशी मी बिलकुल सहमत नाही, कारण मी 35 वर्षे सर्व्हिस केल्यानंतर मला हे मनुष्यबळाचं नियोजन हा एक विषय माझ्या नेहमी समोर असायचा. त्याचं नियोजन तुम्ही जर करू शकला नाही तर मला वाटतं 100 पोलीस असले काय आणि 1000 पोलीस असले काय त्याचा रिझल्ट एकच असेल. ह्याच्यामध्ये नियोजनचा भाग जो आहे, साधारणपणे आपण मोठ्या प्रमाणात क्लिपमध्ये बघितलं की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासाठी उभे आहेत. बंदोबस्त कसला असेल, बंदोबस्त आपचं चॅलेंज काय आहे, आपल्याला काय करायचं वगैरे आहे, हा जो रिपोर्ट जो आहे त्याप्रमाणे तो रिपोर्ट वरिष्ठांना देणे, त्याप्रमाणे नियोजन करणं, हे सगळ्या गोष्टी त्या अधिकाऱ्याच्या एकंदर सिच्युएशनचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासावर अवलंबून आहे. आता ठीक आहे, लॉ अँड ऑर्डर सांभाळताना खूप काही घटना घडू शकतात वगैरे आणि घटना घडल्या तर पोलिसांना जबाब द्यावा लागतो वगैरे, वरिष्ठांनाही जबाब द्यावा लागतो वगैरे, परंतु त्याचं नियोजन करणं फार महत्त्वाचं असतं. आता मी शिवाजी महाराजांची गोष्ट सांगतो की बा मुघलांचं सैन्य खूप मोठं होतं आणि कमी सैन्यामध्ये त्यांनी मोठमोठे विजय मिळवलेले आहेत. साधारणपणे मी तसा एक तो एक उदाहरणासाठी हे सांगतो की बा तुम्ही मॅनेजमेंट ही जर चांगली प्रकारे केली तर कमी मनुष्यबळात बी चांगले काम करू शकतो. पण तुम्ही हे तर मान्य करता की मुंबई पोलीस थकलेले आहेत? मग आता मी थकलेलं आहे असं म्हणणार नाही मी. तसा तो पोलीसवाला आहे, तो सदैव कामासाठी सज्ज आहे. कोणताही पोलीसवाला हा असा कमीपणा घेणार नाही कामाबाबत, परंतु त्याला हँडल करताना त्याचा मनाचा कधी विचार केला जात नाही. हे सत्य मला मान्य आहे वगैरे. ज्यावेळी मी त्याच्याबद्दल काहीच विचार करत नाही, फक्त त्याला मी कामच करायचं, त्याच्याकडून कामाचीच अपेक्षा केली तर मला वाटतं त्याला तो मानसिक तो थकवा त्याला येणारच आहे
आणि त्याच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत असतो. बरोबर, कार्यक्षमतेवरती परिणाम येणार, कारण मानसिक थकवा येणार. यशस्वीताई, वरिष्ठ पोलीस अधिकारी कॉन्स्टेबल स्टाफला माणूस मानत नाहीत, ह्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या घटना उपस्थित होतात आणि पोलिसांवरती येणारा ताण हा जास्त वाढतो. किंवा तुमची घराची परिस्थिती असेल किंवा घरी येणारी वेळ विचित्र असेल, ह्या सगळ्यामुळे कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की सरकारने आता काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, ठोस निर्णय? हो, माझं तर सरकारला पहिलं सांगणं आहे की तुम्ही ठोस निर्णय घ्या पोलीस दलाबद्दल. आजपर्यंत 70 वर्ष होऊन गेली, पोलीस दलात कोणत्याही प्रकारच्या सुधारणा झाल्या नाही किंवा वरिष्ठांवर कोणत्याही प्रकारचं बंधन राहिलेलं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही वरिष्ठांना व्यवस्थित हँडल करा आणि नंतर वरिष्ठांनी कनिष्ठांसोबत कसं वागायचं, त्यांना कसं प्रकारे वागणूक दिली पाहिजे व कोणत्या प्रकारे त्यांना व्यवस्थित ड्युटी करता येईल, हे व्यवस्थित चर्चा करून प्रश्न सोडवले पाहिजे. आज बघता वरिष्ठ पण पोलीस खात्यातील एवढे प्रेशर करतात कनिष्ठ लोकांना की जाणून बुजून त्रास देतात. एखाद्याच्या घरची व्यक्ती आजारी असेल तर त्याला बंदोबस्ताला पाठवणं किंवा त्याची सुट्टी नामंजूर करणं, असे खूप प्रकार पोलीस खात्यामध्ये चालतात. पहिली गोष्ट, हे प्रकार सगळे थांबले पाहिजे आणि भ्रष्टाचार जो आहे तो थांबला पाहिजे. का हे वरिष्ठ लोक एवढे दबाव आणून खालच्या लोकांना एकदम मशीन बनवून टाकले कनिष्ठ लोकांचं. ते पोलीस एक व्यक्ती नसून तो जणू काही ह्या यंत्रणेचा मशीनच बनलेला आहे की त्याचा मनाचाही कसल्या प्रकारे विचार केला जात नाही किंवा तो कसा राहतो, त्याचं कुटुंब कोणत्या परिस्थितीत आहे, आपण त्याला कशी वागणूक दिली पाहिजे, असा कसलाही विचार आमचे वरिष्ठ करत नाहीत. आणि उलट तो चुकून एखाद्या दिवशी आपला ड्युटीचा टाइम संपल्यानंतर घरी जायचं निघाला, म्हटलं मला जायचंय, माझ्या मुलाचं काही प्रॉब्लेम आहे असं काही सांगितलं, तरी पण हे वरिष्ठ लोक त्याला कसं दाबून ठेवता येईल असा प्रयत्न करतात. पहिली गोष्ट, वरिष्ठांकडनं जी कॉन्स्टेबल शिपाई लोकांची जी घुसमुट होते ना, ती थांबवली पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन ह्याच्यावर तोडगा काढला पाहिजे. मी वरिष्ठ आहे म्हणून तू माझं ऐक आणि मी कनिष्ठ आहे, मी तुम्ही वरिष्ठ सांगताय मला आणि मला दुसरं काही साधन नाहीये, माणूस मानायला पाहिजे, मशीन मानायला पाहिजे. याप्रकारे जयवंत हरगुडे यांनी मान्य केलं की काही वेळेला अशा गोष्टी होतात, माणूस मानत नाही, त्यांच्या मनाच्या व्यथा जाणून घेत नाही. त्यामुळे कामाच्या ताणापासून जरी तो बाहेर पडला तरी हा मानसिक ताण कुठेतरी त्याच्या शरीरावरती आपल्याला दिसतो आणि मग पोलीस असं म्हणतात की आम्हाला त्रास झालेला आहे, व्याधी झालेला आहे. यशस्वी पाटील, तुमचे आणि जयवंत हरगुडे, तुमचे दोघांचे धन्यवाद या स्टुडिओमध्ये आलात. आपण जाणून घेत होतो पोलिसांच्या व्यथा, खास करून मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या व्यथा, कारण महानगरांमध्ये ज्या प्रकारे दहशतवादाचा धोका वाढतोय, पोलिसांवरचा ताण हा दिवसेंदिवस जास्त होतोय आणि त्याच्यासाठी आता राज्य सरकारने काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.